तोंडीच बोलत होतो बॅग आणा आपल्याला. मी तोंडीच बोलत होतो. तुम्ही एवढं प्रेशर व्हायचं काहीच काम नाहीये. या पत्रा संदर्भात तुम्ही मला काय बोलले का आमच्याकडे काहीच माहिती नाहीये. मला त्याचं उत्तर द्या तुम्ही. आरडोरड करून काहीच होणार नाही त्या गोष्टीत. ऐका ना, मला ते विभाग आपले ते म्हणून आम्ही तुमच्याकडे समाधान भाऊ, मी प्रेमाने लय चांगलं बोलत होतो. ऐका ना, तुमच्याकडे पत्र तुम्ही यायचं, फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे. मी माझ्या जीवाचं काही करून गेलं. सगळ्यांचे नाव टाकेल त्याच्यामध्ये. माझ्या जीवाचं काही करून माझं टाका. रावसाहेबांना समजून सांगा बरं का रावसाहेब. गागू नका. पत्र द्या तुम्हाला पत्र मागतोय आम्ही, बाकीच काहीच मागत नाही. रोज यायचा तो धंदा, रोज यायचा तो धंदा. करायचं नाही ना मग. गागू काय सांगायचं? समजून सांग बरं. गागू नको तू. गागू नको तू. तुझ्या टेबलला चोऱ्या केल्या तू. चोऱ्या करतो म्हणून दाखवतो तू. समजा भाऊ इकडे एक मिनिट बोलते उपास आवाज करायचं नाही. आणि व्हिडिओ काढ. वंदे मातरम. मी निर्भय महाराष्ट्र पार्टी चांदवड तालुका अध्यक्ष समाधान आहे. आज इथं या तहसील कार्यालयामध्ये इथं गौण खनिज शाखेचा हा कर्मचारी खरोटे म्हणून हा आम्हाला 2 तास आपण फिरवतो. इकडे आता तिकडे बसेल साहेबांचं बरोबर आत्महत्येची धमकी देतो आम्हाला. इथं हा मेला तरी फरक पडणार नाही. निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने सांगतो. इथं फास घ्यावा आत्ता आत्ता दाखवा कसा काय गेली हे बघा आत्ता तो आम्ही पिलर लोड करतो. यांनी चांदवड तालुक्यातल्या संपूर्ण गौण खनिजामध्ये ओरडतो बघा. फक्त पेपर विचारतो शांततेत. हे बघा कसं ओरडतो. ऐका पूर्ण ऐकतच कसं ओरडतो बघा तो. या पत्रा संदर्भात तुम्ही मला काय बोलले का आमच्याकडे काहीच माहिती नाहीये. मला त्याचं उत्तर द्या तुम्ही. म्हणजे उत्तर मागितल्यानंतर अशा अधिकारी जर या अधिकाऱ्याने उद्या आत्महत्या करून घेतली तर याला कोणी जबाबदार नाही, स्वतः जबाबदार आहे. कारण प्रत्येक गौण खनिजामध्ये पैसे खायले. तू शांत राहिला ऐकू द्या. ऐका पूर्ण ऐका थांबा. पुढे करू राहिला. तुम्हाला पत्र मागतोय आम्ही, बाकीच काहीच मागत नाही. पहिल्यापासून आम्ही प्रेमात विचारलो. याच्यात आता इथला जो गौण खनिज शाखेचा जो खरोटे म्हणून कर्मचारी आहे त्यांनी गेल्या पैसे खाऊ नका त्याच्याबरोबर आमचं सांगितलं त्यामुळे काय चुकीच आहे. कनेक्टिंग खायला नसलं तर मरायची पाळी येणार नाही. तर आता इथं या त्याने सांगितलं मला अर्ज करून आण म्हणे. तर त्याने आता इकडं या प्रत्येक बघा तळेगाव असेल, काळखोडे असेल, गंगावे असेल, रायपूर असेल, पाथरशेंबे असेल, परसूल असेल, असे आमच्याकडे जेवढे प्रकरण आहेत त्याच्या संदर्भात याच्याकडे एकही कागद सापडत नाही. तो म्हणजे चांदवड महसूल शाखेचा तहसील मधला खरोटे म्हणून गौण खनिज शाखेचा कर्मचारी. आणि आताच आम्ही त्याचा व्हिडिओ दाखवला तुम्हाला. तर तो व्हिडिओ मध्ये कसा कागद होता पाहिला का. आम्ही प्रेमात बोलत होतो. फेसबुकला अजिबात नव्हतं. कागद द्या भाऊसाहेब. आम्ही गेल्या 4 वाजेपासून त्याच्या पै बसलो तरी पण त्यांनी आम्हाला शेवट आत्महत्येची धमकी देऊ राहिला. मी इथं तुमच्या नावाने आत्महत्या करून घेईल, मी तुमच्या नावाने लिहून ठेवील. अरे तू नाव नाही, तू आत्महत्या केली आमच्या फेसबुकला तरी आम्हाला फरक पडणार नाही. कारण तू चांदवडच्या सगळ्या गौण खनिज शाखे म्हणजे गौण खनिजाच्या तक्रारींमध्ये पैसे खालेले. एक मिनिट म्हणतो तो व्हिडिओ इकडे आणा. बाकी डबल दाखवू दे सगळ्या. तर यांनी तो व्हिडिओ आता याने आम्हाला धमकी दिली की मी आत्महत्या करून घेईन. मला तरी फरक नाही. माझा आत्ता नवी कॅमेरा चालू आत्ता मी द्वारे आणून देतो तुला चांदवड मधून. तू आत्ताच्या आत्ता फाशी घे पण गौण खनिजाचा पैसा खायला बाहेर काढ. तो अजिबात तुला पोचू देणार नाही. आम्ही अजिबात नाही पोचू देणार. हे बघा की डबल दावे शांततेत बोलतोय एकदम. आता हे प्रकरण आहे रायपूरचं बरं का. हे बघा आता किती गौण खनिज शाखेत चोऱ्या करतो बघा. आवाज. तुम्हाला पत्र मागतोय आम्ही,
बाकीच काहीच मागत नाही. तेव्हा डबल डबल सगळ्याला दाखवतो मी. असे माजुरेला अधिकारी आम्हाला नाही पाहिजे. गागू नका तुम्हाला पत्र मागतो आम्ही, बाकीच काहीच मागत नाही. गागू नको तू, गागू नको तू, तुझ्या टेबलला चोऱ्या केल्या तू. समजा भाऊ इकडे बोलतो. हा, याचं पगारात भागत नाही म्हणून हा प्रत्येक रॉयल्टीच्या नावाखाली पैसा खातो आणि इथं लोकांना येऊन येड्यात काढतो. आता इथं त्यांनी जर रीड चोऱ्या करायला नसत्या तर कागद धाडाधड बाहेर काढलीच ती. ते प्रकरण गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून 19 डिसेंबर 2022 पासून जर प्रकरण आहे तर मग हा इतके दिवस इकडे करतोच काय. त्याच्यावरचा प्रांत वर बसेल तो प्रांतानं बी ते प्रकरण फेटवून टाकलं. खालच्या तहसीलदार साहेबांना जर त्याचा निकाल दिला होता 1,34,00,000 तर प्रांताच्या काय बुडाला लागली होती कळ एवढी. प्रांतानं त्या प्रकाराला स्टे दिला, त्यानं अपील करण्यासाठी चान्स दिला. अरे चोऱ्या करायचं नाही ना, तुमचा पगारात भागवा ना बाबो. कशासाठी चोऱ्या करू राहील तुम्ही? अरे लोक तुम्हाला तक्रारी करत्या, तुम्हाला आम्ही पगार देतो. तो पगार कशासाठी देतो माहितीये का? या तालुक्यामध्ये ज्या होत असलेल्या चोऱ्या आहेत त्या थांबवण्यासाठी तुम्हाला पगार भेटतो, म्हणून शेण खाण्यासाठी पगार नाही. पगारातच भागवा, तुमचे आयुष्य आराम अजिबात नाही चालणार. आता इकडे बसलेला प्रांत, वर बसलेला प्रांत कडलक म्हणून काय नाही पहिल्यांदा घेतो, काय नाही देतो कैलास कडलक साहेब, तुम्ही खूप चोऱ्या करू राहिले. चांदवड तालुक्यातल्या खूप चोऱ्या, खूप रस्ते खाल्ले, खूप पांदण रस्ते याच्यामध्ये चोऱ्या चालू आहे. खूप सर्वे नंबरच्या रस्त्यांची तुम्ही हे चालू आहे. तर या बघा आता पुढून या समोरून, तर या प्रांताच्या चोऱ्या झाकण्यासाठी इकडे खाली हात चोर बसून ठेवले खरोटे म्हणून. याच्या त्या चोऱ्या झाकायचं काम सारखं वेळोवेळी करून आम्हाला मारायच्या धमक्या देतो. या मारायच्या धमक्या सरकारी अधिकाऱ्याच्या अजिबात खपून घेणार नाही आम्ही. कारण तुम्ही जर शेण खायला नसाल तर तुम्ही मारायच्या धमक्या आम्हाला अजिबात देणार नाही. तुम्ही वर बसला असतील तर तुम्हाला ही ऐकणूक आहे. आणि तहसीलदार साहेब आताच रजेवर आहे, त्यांची काही चूक नाही. त्यांनी त्या तक्रारीचं निरसन केलं होतं. 1,34,00,000 आसपास दंड पण केला होता. तालुक्यामध्ये सगळ्या चोऱ्या करून आणि इकडे प्रशासन चालू आहे. यांच्या वैयक्तिक प्रॉपर्टी जर चेक केलं ना तर खूप मोठा कोटीत प्रॉपर्टी म्हणजे आल्याकडून यायला पगारात यांचं होतं कसं केवढं कोटी मधलं. या गोष्टी इथल्या या लोकांनी आम्हाला धमक्या द्यायच्या आधी 10 टाइम विचार करायचा. आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीशी बोलताना एकदम इज्जतीत बोलायचं. मरायच्या धमक्या अजिबात चालणार नाही. तुम्ही रस्ते खाले, रस्त्यामधले पैसे खात्या, लोकांच्या गौणखनिजामध्ये चोऱ्या करीत असतील, एखादा गरीब जर असेल त्याचे जर 2 ट्रॅक्टर पकडले तर त्याला तुम्ही लाखाचे दंड करत्या. आणि इकडे ठेकेदाराची पाठराखण करत्या. आदर चोरांनो, तुमचे पैसे जर पगारात भागत नाही ना तर तुम्ही तिकडे आत्महत्या करून घ्या. तुझ्या आत्महत्याचा आत्ताचा जो धमकी आहे ती खरीच आहे, कारण तू पैसे खायले म्हणून तू धमकी देतो आम्हाला. तळेगावच्या मॅटर मध्ये खूप पैसा खायले, कागद गायब करतो तू. कोणतंच गौणखनिज नाही का त्याच्यामध्ये पैसा खायला यानं सोडेल. आता यानं जर आत्महत्या केली बी तर कॅमेरा चालू राहील, त्याची आत्महत्या आम्ही सगळ्या जगाला दाखवतो. समाधान भाऊ या तहसील मध्ये तहसील दाखव. एक मिनिट सर, गौण खनिज कर्म रोहिणी ताईच्या जागेवरती चार्ज घ्यायचा. त्यांनी शेण खायला असं. बोला ना, एक मिनिट बोलतो. हो साहेब, वंदे मातरम साहेब, वंदे मातरम. हॅलो साहेब, वंदे मातरम. नमस्ते, बोला. हा साहेब, इकडं चांदवडच्या महसूल शाखेमधला गौण खनिज कर्मचारी इडला शाखेचा खरोटे म्हणून खरोटे, तो आम्हाला म्हणतो मी आत्महत्या करून घेईल, तुम्ही माझ्याकडे कागद मागायचे नाही. काय प्रॉब्लेम साहेब कागद देण्याचा या गौण खनिजाच्या बाबतीत? तुम्ही त्यांच्या तहसीलदार साहेबांना विचारलं पाहिजे. साहेब रजेवर आहे. ऐका साहेब, ऐका. साहेबांचे वडील करून कसं चालेल? तुम्हाला विचारायचंच नाही आम्हाला, त्याच्याकरताच फोन लावू नको ना. सगळी उत्तर उडीचीच भेटणार मला माहिती ना. ती कर बंद पिचकट दे तिकडे. तहसीलदार साहेब रजेवरती आहे. अरे सगळे चोर आहेत, नको दाखव त्यांना, काही नको. नायब तहसीलदारच बी उत्तर देत नाहीये. तुम्ही कॉल करा त्यांना, करा कॉल त्यांना. ही उडीची पद्धत आता इथे चालली आहे. आता आम्ही मध्ये जातो. आता मध्ये जामारा असल्यामुळे व्हिडिओ चालत नाही. तर आता आम्ही तेवढं साध्या व्हिडिओ मध्ये जिथपर्यंत आता चालल तिथपर्यंत चालल. सगळ्यांनी पाहता आम्ही बिल्डिंगच्या बाहेरून फिरून राहिलो. आता मध्ये जेव्हा जाऊ तेव्हा जर नेट जाम लागलं तर बंद होऊ शकतं. साध्या व्हिडिओ मध्ये आमच्याकडे राहीलच, ते आम्ही अपलोड करणारच एक दिला. पण फक्त आता तुम्ही लक्षात घ्या, यांनी जर चोऱ्या करेल नसत्या तहसीलदार साहेबांना सांगणे आमच्याला, जरी तुम्ही रजेवरी साहेब, तर तुमच्या अंडर चालणारी सगळी यंत्रणा आहे. आता जरी ऍडिशनल चार्ज खेडकर राहू साहेबाकडे असेल, त्यांच्या डोळ्यासामने त्यांनी कबूल केलं की त्याचं चुकीचं आहे. जर तुझ्याकडे पेपर आले मालेगावच्या आयुक्ताकडून तर ते पेपर त्यांना देणार सर बंधनकारक आहे. तू दाखवून दे. तू म्हणतो माझ्याकडे आलेच नाही.
आता आले नसतील तर आम्ही म्हणतो लेखी दे, म्हणजे आम्हाला ते आयुक्ताला उत्तर विचारता येईल की तुमचं जर तहसीलदारांकडे जर पत्रच येत नाही तर पुढची कारवाई होणार कशी. म्हणून त्यासाठी त्याने सांगितलं की 4 ओळीचं पत्र द्या आम्हाला, मी घेतो. 4 ओळीचं पत्र लिहिलं तर त्या पत्रावर त्याचं उत्तर असं आलं की मी आत्महत्या करून घेईल, मी तुमचे नावं टाकील. अरे तू नावं काय टाकी, मी तुझ्या लाईव्ह मध्ये तुला फाशी घ्यायला भाग पडतो. तू ये आता, तू लाईव्ह आत्महत्या कर. व्हिडिओ चालला तुला दाखवतो, नंतर साधा व्हिडिओ राहील. साहेब हे आता म्हणजे त्यांचे वडील वारले म्हणून ते रजेवर आहे. मल्हार कुलकर्णी साहेब त्यांच्या आणखी सगळी यंत्रणा लेखी देतील नाही तर ते प्रकरण गावात देऊ राहील. कुलकर्णी साहेबांना त्यावेळेस ज्याच्या शेतातून माती गेली त्याचा मुलगा इथं तक्रार द्यायला माझ्या समोर आला होता. तर मंदार कुलकर्णी साहेबांनी याचा ना आपला बांधायला बांधे का, हा एवढा ओरडून राहिला, पैसे खायला किती हॉटेलांमध्ये गेलाय म्हणा, तुझ्या डोक्यावर हात घे ठेवून शपथ घे म्हणा शेण खाल्लं नाही म्हणून. मी बोलणार नाही काही त्याला, मला फक्त एवढं म्हण की शेण खाल्लं नाही. अहो देशीच्या क्वार्टरीवर येईन सगळे कागदपत्र लपवले. पगारात भागवा फक्त एवढंच म्हणणं आहे आमचं यायला. पगारात भागत नाही. चांदवडच्या एकही जे त्वऱ्या करत्यांना जे मरायच्या धमक्या शेवटच्या टोकाला देत्या ना, त्यांचं पगारात अजिबात भागत नाही. ही मरायची धमकी कोणाला द्यायची माहिती का? बायकोला द्या ना. तुझे चोचे मी पुरे करू शकत नाही, मी आत्महत्याच करून घे. तू बायकोला द्या ना. आम्हाला काय देतो बाबा, आम्ही नाही ऐकून घेणार. आम्हाला कागदच लागतील, तुझी खुर्ची सोड, आम्ही तुला अजिबात विचारले येणार नाही. तुमचा आमचा वैयक्तिक अजिबात संबंध नाही. आम्ही फक्त तुमच्या खुर्चीची संलग्न जेवढं काम आहे तेवढंच विचारले होतं. अजिबात तुम्हाला वेगळं काही विचारायला आलो नाही. त्याच्यामुळे धमक्या काय ऐकून घेणार नाही. आता इकडे आम्ही आता म्हणजे त्यांचा टाइम होऊन जाईल तरी पण आम्ही इकडे थांबलेले. आम्हाला एक तर लिखीच देतील, कारण प्रकरण निकाली निघल एक साईड, म्हणून आता इकडे आम्ही थांबलेले. आणि यांना आला की पैसे खायले त्याच्यामुळे जीवर, जर खायला नसतील तर देऊन टाकतो मोकळे म्हणून, काही अडचण नाही. तसं काही प्रकार इकडे काढताना दिसत नाही. आता त्याच्या करता इकडे कॅमेरा लावून शेवटच्या टोकापर्यंत, आणि जर नाहीच लिखी देता आलं तर आत्महत्या हा शेवटचा पर्याय त्यांना, तो त्यांनी बोलून दाखवली. आणि त्याच्यात माझं नाव राहणार, आमच्या म्हणजे सगळ्यांचं नाव राहील. निर्भय महाराष्ट्र पार्टीचं, पुंडलिकचं राहील, आरके मामाचं, आमचं सगळेच नाव राहील. आम्ही पार्टी पूर्ण त्याला जबाबदारी घेते. त्याच्या आत्महत्येची जबाबदारी आम्ही स्वतः घेतो. आत्महत्या कॅमेऱ्यात करा थांबतील. तो जर गेला तर चोऱ्या थांबतील. लाईव्ह मधून मी सांगतो बरं का, चांदवडच्या तहसीलच्या आवारातून सांगतो. एक कर्मचारी जर आमच्या लाईव्ह कॅमेऱ्यातून गेला ना, तर जर सगळं प्रशासन जर नाही काटेव आलं तर मग याला याची आम्ही शब्द देतो. तुमचा एक चोर कर्मचारी आम्हाला इकडून घालवायचं म्हणजे घालवायचं. त्याच्याकरता चोऱ्या करूच नका. पहिला मुद्दा काय, चोऱ्या अजिबात करू नका. याचा सीडीआर काढला पाहिजे, जो कॉल रेकॉर्ड आहे पूर्ण ते पूर्ण काढलं पाहिजे. याची डिटेल्स काढल्या पाहिजे 2 वर्षाच्या. तुम्हाला सगळं डिटेल मिळेल. हा बघ, ही चौकशी लावायची. पटकेन याची विभागीय चौकशी जर तो शेवट दोरी लागत असेल तर दोरी बोलवायला आपण पटकेन याची चौकशी व्हायला पाहिजे. आज शेवटच्या टोकाला का चौकशी करतो, इकडे आत्महत्या करतो का त्याचा पडला खायचं नाही ना एवढं जीवन येतात. बोला ना. बोलायचं काय ते एवढं ओरडायचं काय कारण होतं? त्याला शांततेत विचारत होतो आपण, अर्धा आणलाय. हो सगळं. याच्यापेक्षा माझा आवाज खूप मोठा आहे. मी सांगतो, माझा आवाज इतका मोठा आहे तर पुरं तहसील मी हातून टाकली. मला खूप गाप द्वार काही गेलं नाही. मी काही तुमच्या पगारातून मागायला येत नाही काही, त्याच्यामुळे मी कोणाच ऐकून घेणार नाही, अजिबात ऐकून घेणार नाही. कोणीच ऐकून घेणार नाही. तुझा एवढा आवाज कसे त्याचा डबल आवाज निघेल. अजिबात तुमच्या पुढे आम्ही लाचार नाही, त्याच्यामुळे तुमचं आम्ही ऐकून घेणार नाही. मग आता आम्ही सर्वसामान्य व्यक्तींनी न्याय मागायचं कोणाकडे? हे जर कर्मचारी अशी वर्तणूक आम्हाला दाखवतो आम्ही घाबरून जातो ना. आपण तुम्ही लोकांना फाशा घ्यायची वेळ लागली. तुम्ही काय फाशा आहे धमक्या देता का आम्हाला? इथं एक लावून ठेवा. सगळ्या जनतेला आव्हान आहे बरं का, हा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा, प्रत्येक गावात पोहोचवा. आणि सांगतो मी काय सांगू राहिलो, हे आत्महत्येच्या धमक्या देत्या म्हणजे चोऱ्या, यांच्या बुडाखाली चोऱ्या व्हायली म्हणून हे धमक्या देत्या, नाही तर याचा वेगळा अर्थ काहीच नाही. तालुक्यामध्ये किती आम्हाला सगळं माहिती भाऊ. आम्ही आलो तुमचं ते म्हणतो काय म्हणतो, ऐकलं तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये जरा पाठवून करा, नवीन जे आले त्यांना पाहू द्या. याच्यामध्ये एकतर त्याच्याशी कुठलाही वाईट संवाद नव्हता, काहीच नव्हता. आणि त्यांनी एवढं ओरडण्याचं कारण फक्त एक शेण खाण्याचं बस. एक मिनिट, इकडे साईडला स्पीकर हात नका ठेवा त्याच्यावर.
मी तोंडीच बोलत होतो. तुम्ही एवढा प्रेशर व्हायचं काहीच काम नाही. आणखी डबल ऐका या पत्रासंदर्भात तुम्ही मला काय बोलले का आमच्याकडे काहीच माहिती आणि नाही. माझ्यावर कारवाई करा. मला त्याचं उत्तर द्या तुम्ही. आरडाओरडा करून काहीच होणार नाही त्या गोष्टी. ऐका ना, समाधान भाऊ, मी प्रेमाने लय चांगला बोलत होतो. ऐका ना, तुमच्याकडे तुम्ही यायचं, फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे. मी माझ्या जीवाचं काही करून गेलं. सगळ्यांच्या नावं टाकेल त्याच्यामध्ये, माझ्या जीवाचं काही करून. माझं का? सगळ्यांना समजून सांगा बरं का होतंय? गागू नका, गागू नका. तुम्हाला पत्र मागतो आम्ही, बाकीच काहीच मागत नाही. रोज एक तास धंदा, रोज एक तास धंदा करायचा ना. गागू नको तू. तुझ्या टेबलला चोऱ्या केल्या तू. हे बाई आता डबल आणखी कावर दाखवलं सांगू राहिले व्हॉट्सअपला येईल कोणाच्या व्हॉट्सअप ईमेल टाकलंय तिकडं ती मध्ये ते तुमचा प्रॉब्लेम आम्हाला काय आम्हाला काय घेणं हे नाही व्हॉट्सअपला बोलू नये कशावर बोलू. म्हणजे पगार पाणी कशाची घेते? व्हॉट्सअपला येईल का आता याला आता बरं का ती यंत्र याच्यानंतरचे व्हिडिओ जे बी होतील ते साधे व्हिडिओ निघतील आणि ते अपलोड करणार आहे. पण आता जामर असल्यामुळे इकडे व्हिडिओला लाईव्हला थोडे प्रॉब्लेम राहिले. साधी व्हिडिओ चालूच आहे. जर आत्महत्या झाली तर ती दिसल, नाही तर मग कागद बाहेर निघतील एवढंच होईल. आता याच्या वेगळं या कार्यालयात अजिबात काही चालणार नाही. वंदे मातरम. हा बघा नेट प्रॉब्लेम असल्यामुळे सगळ्यांना दिसण्यास प्रॉब्लेम राहिला. तरी पण हा व्हिडिओ सगळीकडे पोहोचवा का आत्ताचा जो कर्मचारी तुम्हाला आणखी एकदा शेवटचा व्हिडिओ दाखवतो बरं का. नवीन भरपूर जण जॉईन झाली. शेवटची 5% राहिली बॅटरी पटकन आणखी एकदा याच्यामुळे लाईव्ह चालू झालं बरं का. पहा त्याचा मास पहा किती. तुम्ही मला काय बोलले का आमच्याकडे काहीच माहिती नाहीये. मला त्याचं उत्तर द्या तुम्ही. आरडाओरडा करून काहीच होणार नाही त्या गोष्टी. ऐका ना, समाधान भाऊ, मी प्रेमाने लय चांगला बोलत होतो. ऐका ना, तुमच्याकडे तुम्ही यायचं, फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे. मी माझ्या जीवाचं काही करून गेलो. सगळ्यांच्या नावं टाकेल त्याच्यामध्ये, माझ्या जीवाचं काही करून. माझं का? सगळ्यांना समजून सांगा बरं का होतंय? तुम्हाला पत्र मागतो आम्ही, बाकीच काहीच मागत नाही. रोज एक तास धंदा, रोज एक तास धंदा करायचा ना. गागू नको तू. तुझ्या टेबलला चोऱ्या केल्या तू. हे बघा माजलेला अधिकारी कसा बोल. दुसरा सर्व्हरचा पण प्रॉब्लेम आहे. मी अपलोड करतो तो व्हिडिओ आता. आणि इकडं आमची सर्व टीम आता इकडं उभी आहे चांदवडच्या तहसील कार्यालयामध्ये गौण खरेदीच्या ज्या चोऱ्या चालू आहे त्या चोऱ्यांच्या बाबतीत तो अधिकारी जो बोलला आता तुम्हाला सर्वांना दाखवू राहिलो मी, तो म्हणतो मी आत्महत्या करून घेईल, तुमच्या सगळ्यांचे नाव टाकील, माझं नाव टाकलं तरी चालेल आमच्या टीमचं. समाधान भाऊ, आपण आलेलो आहे. मी हे बघा हे मला पत्र आलेलं आहे. वाचा ते पत्र दाखवा एकदा. अपर जिल्हाधिकारीकडनं पत्र आलेलं आहे. ऍडिशनल कलेक्टरकडनं एक नोटीस आलेली आहे गौण खनिज संदर्भाची. तर इथं असलेले आपले काय खरोटे भाऊसाहेब आहे. आम्ही यांच्याकडे आलो, विचारलं की त्या पत्रात ते म्हणता आम्हाला पत्र मिळालेलंच नाहीये. त्यांनी आमच्या समोर मेल पण चेक केले, त्यांना मेल पण सापडत नाहीये. तर या आणि त्या मेलमध्ये दडदडी सांगितलं. त्यांचं म्हणणं आहे की मेल आलाच नाही. हा, असं म्हणजे मेल आलाच नाही. त्यांचं म्हणणं असं आहे म्हणजे रायपूरची जे तलाठी त्यांच्याकडे मेल गेला पण इथं मेल आला नाही तहसील कार्यालयामध्ये. बरोबर ना? हा, तुम्हाला पत्र पण आढळून आलं नाही किंवा काहीच. त्यांना त्या संदर्भातली काही कल्पनाच नाही. मात्र वरिष्ठ लेवलला आता त्यांचं म्हणणं असं आहे का तुम्ही जर याच्याविषयी काहीच खुलासा जर केला नाही हॅलो तर तुमचं काहीच म्हणणं नसून तुमच्या अपील अर्जाची सुनावणी एकतर्फी केली जाईल असं. आणि ती तारीख आहे किती 10/12/2024 म्हणजे तारीख पण होऊन जाईल माहिती दीड महिना. आणि या लेवलला मात्र तहसील लेवलला मात्र त्याची काही कल्पना पण नाहीये. नाही. बरोबर ना? आणि रायपूर संदर्भात जेवढे किंवा आजूबाजूचे आलेले तुम्हाला तक्रारी आले त्याच्यावर काय काय उचल घेतली तुम्ही कळलं का आम्हाला? मी कर्मचारी, मी अधिकारी नाही याच्यामध्ये. नाही पत्र व्यवहार केला का नाही तुम्ही पुढे? बस हा, ठीक आहे. तसं आम्ही माहिती अधिकारातून तर मागणारच आहे सरळ सरळ, काही विषय नाही.
राजकारण तुम्ही म्हणले ज्याचं नाव घेतलं ना ते माधव सुद्धा आपल्यावर राज्य करणार एक दिवस हुकुमशाही करणार तेव्हा तुमचे पोरं आहे ना आता असतील लागेल पुढे तुमचे मला नाही माहिती पण नसतील लागेल तर तुमचे पोरं सुद्धा यांच्याकडे काही माहिती हो साहेब आम्हाला खायला द्या ना हो जगू द्या ना साहेब आम्हाला म्हणतील की नाही तुम्हाला हे चित्र दिसत नाही का दिसतं का सांगा मला तर तुमच्या नंतरचं भविष्य काय सामाजिक वनीकरण नाव राहील पुढे दिसल का अहो याला पण नाही या राजकारण भूमी आले कार्यालय शेजारी तुमची शेजारी ते कार्यालय तहसीलमध्ये होतं ते इडच दांबवलं तिकडच पैसे काढायचं काम चालू भीती बांध बिल्डिंग बांध आणि तिकडं त्याच्या नावानं तिकडं चालू किती 2 नंबर झालं असं नाही झालं तर तुम्ही तुमचं काय संरक्षण केलं पाहिजे सगळ्या गोष्टीचं झाडं असतील तर झाडच दाखवा नसतील तर कारवाई करा पण ते एक जण जर कारवाई केली तर जर 1000 जण सुधारले ना एक महिन्यात समाधान आहे कारवाई केली तर 100 जण सुधारतील नको त्याच्यावर कारवाई केली म्हणजे मा होईल तुम्ही काय केलं माहितीये का या राजकारणाने सेटलमेंट केली 1000 झाड होते का 1000 झाडाचे लाख बिल निघालं का इथे 50,000 साहेब तुम्हाला 10,000 यांना 10,000 आम्हाला 10,000 यांना किती वाटलं आता आमच्यावर खोटी केस करायला काही लाज नाही वाटली केली पण आता पाया पडून राहिले मिटून घ्यायचं म्हणते मिटून तर कशाला काही लढणारी माणसं राहिलेत ना तर आहे ना एक जे काम आहे ना तुम्ही स्वतःच म्हणून करा सगळे एवढं नाही सांगा. करता ना दिसत कोणत्याच कार्यालयात जावं ना आम्ही सारखं पण राहिलो आणि काही पागल नाही आम्हाला पगार नाही आम्ही फक्त आता रिकम आपण ते समस्या उत्तर नाही भेटत तसं आम्हाला मनासारखं पत्तो साहेब भेटतं का तुम्ही 84ला मला आनंद वाटला का 84 तुम्ही परमनंट झाले तुमच्या आयुष्यात तुम्ही जेवढे वय झालं ना तेवढे झाड जगवले पाहिजे जगले नाही तेवढे केशी करायला पाहिजे होते प्रामाणिकपणा नाही केला तुम्ही नाव स्वातंत्र्याच्या नंतर कुठंच काही पाहायला भेटत नाही ना याचं दुःख आहे बरं का जाईल आम्ही शिकवायला नाही पाहिजे तुम्हाला पण सामाजिक वनीकरण ही यंत्रणा संपुष्टात यानं राहून 7-8-10 वर्ष जेव्हा तुम्ही रिटायरमेंटला राहशाल तुमचे या मॅडम जागेच्या मॅडम होत्या पहिल्या त्या मॅडम आता तिकडं वन विभागात आम्हाला लागून जाईल ते त्यांच्या सोयीला लागून गेल्या पण इकडं वाटलं होऊन गेलं ना जेवढी झाडं होती रस्त्याला एक झाड नाही कुठं दिसणार तुम्हाला कुठंच नाही दिसणार गोड गोड बोलले पाण्याचे पैसे खाऊन घेतले झाडाचे पैसे खाऊन घेतले सगळे सोयी लावून गेले नुसतं बिल्लाच्या नावानं नाही जगलं पाहिजे तर कुठंतरी ना आपल्याला सोय लागली पाहिजे असं खुर्ची एकही दिसत नाही आम्हाला प्रामाणिक कुठंच नाही काही चुकीचं बोललो का याला या शासनाचा दोष शासनाने सांगितलं पाहिजे कोणतं शासन? नाही शासनाचं नाही सांगितलं. शासनाने सांगितलं पाहिजे 1 महिनाभर पगार होणार नाही मागच्या महिन्यात काम नाही दिसलं नाही पटापट कामं होती अरे तिथे जर म्हटलं ना 5 केस करा 10 केशी होती असं शेतकऱ्यांच्या बाबतीत आता साहेब आज खरोखर म्हणजे सुट्टीवरच आहे का नाही फील्डवर जायला साठा नाही ना आपण त्यांचं साठवण्याची चार्ज आहे का बरं का कामं क्रॉस चेकिंगचं आहे ना तेच का इथं येऊन गेले का? अध्यक्ष या ऑफिसला पण हालचाल रजिस्टर असेल ना मग असायलाच पाहिजे बघा ना असेल तर कोण बघते रजिस्टर कोण नसेल दाखवायला आम्हाला आहे का कोण आहे वरिष्ठ कोण आहे जो माणूस सोडून निघतो ना जर ड्युटी रस्त्याला जाता जर गाचाकला एका ठिकाणी तर शासनाला दाखवत होतं का तिकडे चालला होता ड्युटी चालला होता हालचाल रजिस्टर इथं कोण आहे ऑफिसचं मेन कोण आहे प्रत्येक कार्यालयात कुठे आहे ते? तेच सगळ्यांनी केले हा त्यांचं अंतर कोण आहे माझं लिपिक कोण त्याच्यात काय नसते अरे फील्ड ऑफिसर आणि अरे हालचाल रजिस्टर तुम्हाला कधी नाही तुम्ही जर गेले कुठे एका व्हिजिटला तर तुमचं काही क्लिअर डायरेक्ट निघून जाता तुम्ही नाही मग पत्र द्यायचं. हा पती पत्र कुठे देतं बस तेच विषय आता असं काही काम सांगितलं ना आदेश दिला का आपण जायचं हो ते तर चुकीची माहिती मिळते, सर, पूर्ण. एखाद्या गाडीने ऍक्सिडेंट केला तुम्हाला जर मारलं तर त्याचा क्लेम पास करायसाठी ते मोमेंट जे तुम्ही जसं तोंडी सांगताय का झाडं शेतकरी चोडता आता ते त्या शब्दात आहे ना इथं आम्हाला जखम झाली इथं काय माहिती का तुम्ही डायरेक्ट नाव शेतकरीच घेतलं का शेतकरी आहे मजूर आहे भरपूर वर्ग आहे शेतकरी चोडतोय तुम्ही ठामपणे कसं काय सांगू शकता झाड पण नाही लावत त्याच्या कडाला नाही लावू देत असं नाही. नाही पण मग त्याच्यावर ऐका केस ना, करायची लावू देत नसेल, लावू देत तर ते नांगरून टाकी का नांगरून टाकतात. तुम्ही शेतात कशा लावायचं तुमच्या हातीमध्ये लावायचे चुना मारा शेतकऱ्यांनाच रस्त्यात येईल ना, शेतकरी शेतकरी साईड पट्टी नागरिकांना ठेवतो का? साईड पट्टी तरी ठेवलं आहे का तुम्ही साईड पट्टी का ठेवत नाही तुम्ही तुमचा अधिकार आहे ना राव असं काय का ऐका ना ती का ठेवली नाही? वळा ती का ठेवली नाही? ती का ठेवली नाही? संपून होतं बरोबर. ऐका रस्त्याच्या सेंटरपासून जे जातं ग्रामपंचायतच्या हद्द असेल ती तो- शेतकऱ्याने मग आता ठीक आहे ना आपण आता ते पाहू आपलं तुमचं हालचाल रजिस्टर दाखवा आम्हाला शेतकरी ठेवीत नाही ना, मग तुम्ही झाडं काढला तिला पैसे निघायसाठी फक्त पेमेंट निघण्यासाठी फोटो धमकावला का तुमचं काम झालं तुम्हाला त्या झाडाशी काही मतलबच नाही ना मतलब असतं झाड झालं शेतकरी जर नालायक आहे ना तुमचं म्हणणं आहे, रस्त्याच्या लगतचे शेतकरी नालायकपणा करतात शेतकरी ना, झाडं काढून टाकी द्या. शेतकरी मग तुम्ही झाडं लावू नका ना
आपण रितसर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. तो रस्ताही डेव्हलप सगळं केली पाहिजे. मी काय म्हणतो त्यांना संपर्क करा ना साहेबांना. कारण की आम्हाला बोललं तर करून द्या, मग बघू आम्ही यायचं कधी. आमची उचलते नाही ना, अननोन आहे ना त्याच्यामुळे नाही उचलते. नाही उचलत फोन, नाही उचलत. आणि तुम्ही हालचाल रजिस्टर इथं मेंटेन ठेवायला पाहिजे. मोबाईल घ्या तुम्ही. गाणी तर बघ काय टॉप राऊत साहेबांचं गाणं आहे बरं का. किती आला आलो 15-16 कॉल. एकोणीस नंबर कोणाचा माहिती का? तुम्ही लावा फोन, तुमच्या याच्यावरून उचलतील बघा. त्यांना विचारायलाच कोणी, त्यांची काय चुकी आहे. कधी येऊ कधी आव जाऊ घर तुम्हाला असं आहे ते. भरपूर मोठा बोर्ड आहे बरं. हे अधिकारी बघा खुर्च्या सोडून मोकळे गेलेले, कुठलीच त्यांची हालचाल रजिस्टर नाहीये. आता कुठे चालले तुम्ही, माहिती मिळेल का? हा 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 हा. आणि मी काय म्हणतो, आम्हाला हालचाल रजिस्टर बद्दल कशी माहिती मिळाली आता? हालचाल ऑफिसवाले सांगेल ना, पेंट हा का, तुम्ही नाही इथं? ऑफिशियल तुम्ही एवढे पैकी एक नाही इकडं. नाही. वंदे मातरम. मी समाधान आहे, निर्भय महाराष्ट्र पार्टी चांदवड तालुका अध्यक्ष. आता आपण आलो इकडे बघा, सामाजिक वनीकरण विभाग वन क्षेत्रपाल सामाजिक वनीकरण परिक्षेत्र चांदवड कार्यालय येथे आपण आलेलो आहे. जे भूमी अभिलेख कार्यालय शेजारी, जुन्या तहसीलच्या शेजारी. तर तिथं आलो असता इथं जे कोणी जे वनपाल आहे, इथले जे कोणी अधिकारी आहे वनपाल, त्यांचं नाव आहे राऊत साहेब म्हणून. तर ते काही फोन उचलत नाही. त्यांना भेटायला आलो असता, त्यांची आम्हाला भेट पण होत नाही. आणि जिथं आम्ही जी माहिती घ्यायची, आम्हाला हालचाल रजिस्टर तर नाहीची, पण आम्हाला जी माहिती पाहिजे का जिथं जिथं यांनी झाडं लावली त्याची आम्ही माहिती विचारायला आलो असता. इकडं आम्हाला कोणीच आढळून आलं नाही. आम्ही इथं अचानक आलो तर ते अशाच पद्धतीनं कायम येत नाही. इड सिद्ध झालं. आणि इकडं फक्त पाट्या टाकायचं काम चालू आहे, पगार घ्यायचं काम चालू आहे. एकही ठिकाणी एकही झाड सापडत नाही. सामाजिक वनीकरणवाल्यांचं काम काय आहे, जे रस्त्यांच्या बाजूने झाडं लावली, जे ग्रामपंचायतीने त्यांना जागा दिली असतील त्या ठिकाणी त्यांचे झाडं संरक्षण करणे, हे या सामाजिक वनीकरणाचं काम आहे. रस्त्यांच्या आजूबाजूने जे दोन्ही बाजूने झाडं लावलेली, ते 3 वर्ष असं इथं जे वनपाल आहे त्यांचं म्हणणं आहे की 3 वर्ष आमच्याकडे असतं आणि 3 वर्षाच्या नंतर आम्ही ते हँडवर PWD वाले म्हणजे सार्वजनिक बांधकामवाले यांच्याकडे आम्ही वर्ग करतो. पण जे 3 वर्ष झाडं सांभाळले ते झाडच तिथं नाहीये आणि त्याच्या नावाने पैसे काढायचे कामं चालू आहे. मग राजकीय दबाव येतो आमच्यावर, अनेक प्रकारचे दबाव येतात आणि ते पैसे आम्हाला वाटून सगळ्यांना खावं लागतं, असं त्यांच्या एकंदरीत बोलण्यातून सगळ्यांच्या लक्षात येतं. पण इथं सामाजिक वनीकरणवाल्यांकडून आम्हाला कुठंच एकही झाड सापडत नाही. म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का, फक्त पैसे काढायचे कामं चालू आहे. आता तिथं पगाराची लिस्ट पाहिजे तर खूप पगार आहे, मोठमोठे 50-50 हजारच्या पुढे पगार आहे. आता आम्ही इकडं निवेदन देऊन, आता ते साहेब इकडे भेटलेच नाही ना, म्हणून आम्ही निवेदन देऊन आणि साहेबाला आता इकडे निवेदन भेटली नाही. बघा हा नंबर इकडे याच्यावर नंबर आहे सगळ्यांनी पहा. तो नंबर पण साहेब फोन उचलत नाही. म्हणून आम्ही आता त्यांच्या इकडे खुर्चीला आम्ही निवेदन देऊन जाणार आहे. आणि ते साहेब आता आमचा त्याच्यावर नंबर पण आहे, त्याच्यावर फोन करता काय पाहू आणि आमचं जे काम आहे ते समजून घ्या काय ते. त्याच्यानंतर आता इकडे आम्ही दाखवतो आणि हे निवेदन आता साहेबांच्या खुर्चीला आम्ही चिटकवतो, म्हणजे ती जेणेकरून इकडं आम्हाला सापडले नाही त्याचं उत्तर त्यांना. कारण इकडं घ्यायलाच कोण नाही आणि जे कर्मचारी ते फील्डवरचे असं त्यांचं म्हणणं आहे. सगळे नंबर आम्हाला द्यायला कोण नाहीचे, म्हणून त्याच्यामुळे आम्ही आता इकडं साहेबांच्या खुर्चीला हे पहिलं निवेदन चिटकून जातो, म्हणजे जेणेकरून आम्हाला आता हे बाई का निवेदन काय माहितीये का, प्रति वनक्षेत्रपाल अधिकारी राऊत साहेब, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कार्यालय चांदवड. आपणास या पत्रान्वये कळविण्यात येते की आपल्या कार्यालयात आपण कधीच शासकीय वेळेत कामावर हजर राहत नाही. आपल्या कार्यालयाचे इतर सहाय्यक कर्मचारी देखील कार्यालयात आढळून येत नाही व जे 1-2 कर्मचारी कार्यालयात असतील तर त्यांना आपल्या कार्यालयाच्या कामकाजाबाबत कोणतीही माहिती सांगता येत नाही. आपला मोबाईल नंबर 8080271957 या नंबरवर संपर्क साधला असता फोन देखील उचलत नाही. कार्यालयामध्ये दौरा रजिस्टर, हालचाल रजिस्टर देखील पाहावयास मिळत नाही. अशा सर्व त्रुट्यात्मक कामाचा आपल्या मनमानी कामकाज पद्धतीचा निषेध हे कार्यालयीन
हे कार्यालय जनतेचे आहे. आपण सेवक असून आपण लोकसेवक कर्तव्य जबाबदारी पगाराच्या मोबदल्यात पार पाडावी. आमची पार्टी पुढील आठवड्यात पुन्हा भेटीसाठी येत आहे. नोंद घ्यावी. ही विनंती निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीनं पहिल्यांदा विनंती करू राहिला. आता हा शब्द विनंतीच आहे, कारण तुम्ही त्या लायकच नाही. जर लायकीचे असेल आम्हाला पुढं तरी उत्तर भेटलं असतं, पण आता तुम्हाला विनंती, पुढच्या आठवड्यात जेव्हा येऊन आता तिथं आम्हाला सगळी माहिती उपलब्ध पाहिजे. जिथं सामाजिक वनीकरण झाडं लावली तिथं आम्हाला सगळे झाडं उपलब्ध पाहिजे. याच्याच करता, कारण तुम्ही नुसते पैसे खायचे कामा चालू आहे आणि लोकप्रतिनिधी तुम्ही बोलून दाखवा ना, लोकप्रतिनिधीला आम्हाला वाटावं लागतं महिन्याच्या म्हणून तुम्हाला ते झाडं नुसते पैसे काढायसाठी लावावं लागत. आम्ही आता हे निवेदन आता एवढं साहेब त्यांच्या खुर्चीला आम्ही साहेबाच्या चिटकून देतो. काय लावून घेतलं पण मग आता 3 आहे ना रोजचा आहे तिकडे नाही, पण तिकडे आम्हाला त्यांचं खुर्चीला देते. तुम्ही इकडंच आहे का तुमच्या गावात? हालचाल रजिस्टर आहे का? बाकीचे रजिस्टर काहीच ठेवत नाही, तर तुमच्याकडे कसं ठेवलं मग? आम्हाला हालचाल रजिस्टर पाहिजे. तुमचे कर्मचारी पोच देणार आता मान्य आम्हाला पाहिजेत ना. पोच देणार ही मान्य वर, पण आता जे हालचाल रजिस्टर ते तुमच्याकडे नाही ना. ठीक आहे, इथं कोणताही दप्तर पाहायला भेटत नाही. त्यांनी आता हे दरवाजा इथे कडी लावून घेतलेली आहे या बाई दरवाजाची. तर आपण ह्या कडीलाच इथं हे पत्र इथंच ना इथं टाकून द्या त्यांना. आता हे पत्रच त्यांना देऊन टाकू पाहिजे. पत्र बक्षीस त्यांना देऊन टाकू. म्हणजे ती कडी त्यांनी उघडली, कारण इथं कडी उघडायला सुद्धा कर्मचारी नाहीये, त्यांना कोणती माहिती. त्यांनी कडी लावली तर कडी आम्ही उघडत काही नाही. दप्तर त्यांचं ते म्हणतील ना आमच्या दप्तराला इड हे नाही केलं तर इड आपण चिटकायला आहे का? असं आहे का गम असेल त्याच्याकडे? गम द्या आम्हाला. बस फक्त सिंगल वरचं टोक असं एवढं चिपकं बघतो या बाजूने असं, आणि त्यांच्या वरच्या आपल्या दरवाजा असते तर त्याला लावा 4 कोपरे लाव. म्हणजे कोणालाच भेटत नाही ना ते आल्याच्या नंतर, मग त्यांना पाहायला भेटलं पाहिजे. जसे हे बघा आता हे पत्र का काढायची इच्छा नाही झाली पाहिजे माहिती का? मध्ये काय म्हणतात आणि हे पत्र फाडू का काढू नये? दाखवा इकडे. या बाई लोकसभा होऊन कमीत कमी 1 वर्ष होईल आता पुढच्या महिन्यात. अजूनपर्यंत जर हे पत्र निघत नाही ना इडून, तर आता आम्ही जे पत्र चिटकवणार आहे या बाई दरवाजाला त्याची फाडतोड करू नये बस. याची सुद्धा फाडतोड साहेब राऊत साहेब तुम्हाला बरं सगळ्याला हे सुद्धा पत्र आम्हाला असंच सुखरूप भेटलं पाहिजे. इकडे चिटकवतो ना. हे जनतेला उपलब्ध झाले पाहिजे याच्यासाठीचं पत्र आहे निवेदन. हे आता दाखवा, आता वाचू द्या सगळ्याला स्थिर दाखव. काय नाही काय हे काय हे पत्र लावलं. आता हे पत्र इडं हे जसं ही सुखरूप राहिलं की इतके दिवस पत्र ज्याची गरजच नाही जनतेला ते पत्र इडं सुखरूप ठेवलं. इडे यांनी लोकसभेचं जे काही निवडणुका झाल्या त्याची छाननी कधी आहे, त्याचं नामनिर्देशन कधी आहे, उमेदवारी मागे घेण्याबद्दलची उमेदवारांना लेखी किंवा ती परत जे आहे ना 6 मे 2024 निवडणूक लढवली गेल्यास दिनांक 20 मे रोजी सकाळी 7 वाजता ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. पण जर हे पत्र एवढं सुखरूप राहू शकतं ना इडं आम्हाला, तर हे सुद्धा इडं या कशासाठी माहितीये का? हे लोकसेवक कधी जबाबदारी राहत त्यांच्या नंबरसाठी. तर त्यांचा नंबर इड हवा उपलब्ध होऊन जाईल सगळ्याला आल्याच्या नंतर. आणि इड देणे खुर्चीवर बसून राहावा किंवा फोन उचलावा याची जाणीव यांना करून दिली आपण या राऊत साहेबाला. आता इड त्याच्यासाठी आता हे निवेदन डायरेक्ट इकडं चिटकून दिलं चांगलं बरं का पातवाल साहेब. आणि एवढ्या जबाबदारी सांभाळलं पाहिजे तुम्ही. एवढी जबाबदारी सांभाळली जनतेला मोबाईल नंबर उपलब्ध करून दिला आम्ही. आपला नंबर काय अडचण आणि त्याच्यावर लय अडचण आली तेव्हा आमचा नंबर इथं संपर्क साधा बिंदास, कारण कार्यालयात साहेबच आम्हाला आढळून येत नाही. हे बाई आणखी डबल सांगतो, हे आहे सामाजिक वनीकरण विभाग नाशिक वन क्षेत्रपाल सामाजिक वनीकरण परिक्षेत्र चांदवड येथील कार्यालय. ते दाखवा तिकडं. एक मिनिट. हा हे बाई ह्या कार्यालयामधले इथं आता 3 कर्मचारी आहे, बाकीचे आमच्या समोर डोळ्यासमोर पळून गेले. जे इकडं खुर्ची बसले होते लोखंडे साहेब म्हणून ते पळून गेले. आता हे इमानदार कर्मचारी बसले बिचारे इकडे कमीत कमी. ते उत्तर त्यांना विचारायचं नाही आम्हाला, कारण त्यांना काही माहिती नाही. ते
फील्डवरचे. आता हे पत्र इकडे चिटकवलं आम्ही कशासाठी, माहितीसाठी लोकांच्या, बरं का. हा नंबर आहे ते उचलत नाही. त्यांचे कर्तव्य काय ते इकडे थांबलं पाहिजे, जनतेला माहिती दिली पाहिजे, ती काही भेटत नाही. जसं हे पत्र यांनी इतके दिवस सांभाळलं, आता 8-9 महिने 10 महिने, तशाच पद्धतीने हे पत्र रोज सांभाळायचं आणि जनतेला उपलब्ध साहेब होत्या किंवा नाही हिची जाणीव आम्ही इकडे करून दिली. आता परत साहेबांचा नंबर कोणालाच विचारायची गरज येणार नाही. सामाजिक वनीकरण विभाग, चांदवड. हा, त्याच्यावर पोच पण घेऊन टाका एक. चला, त्याच्यावर पोच घेऊन टाक. हे द्या ना, नंबर द्या ना आम्हाला, त्याचा नंबर पण द्या ना. तुमच्याकडे आवक झाल्याचा नंबर द्या आम्हाला. ते तुम्ही काढायचं का नाही त्याच्यावर, मग ते तुमच्याकडे जा भेटला असताना ते कायमचं दिलं आम्ही, ते तुमच्या रजिस्टरला आवक करून आम्ही चिटकवलं तिथे. ती काय प्रत आहे ना, तीच तुमच्या कार्यालयातच दिली आम्ही. घ्या आता द्या जोरस आम्हाला, चला द्या इकडे जोरस मारून घ्या. हा घ्या एक जोरस तुम्हाला घ्या. पण आमचं जे म्हणणं आहे ते आम्हाला पाहिजे का इकडं साहेब आम्हाला उपलब्ध झाले पाहिजे माहिती, बिगर कागदाची माहिती. अधिकार आम्ही टाकणार नाही, आम्हाला धडाधड इकडे टेबल ठेवायचं काय ते, कारण तुम्ही सगळ्या चोऱ्याला पॅक करेल इकडे. माहिती अधिकार टाकून आम्ही त्याचे डबल बी त्याचे अर्ज फाटे केले तरी उत्तर भेटते नाही. त्याचे आम्हाला फक्त आता आवक नंबर द्या. मग आम्हाला कसं होऊन कळायचं ते पत्र तुम्हाला भेटलं असं. हवा ना ते इड होतं याच्यातच नाही ना, पण तुमच्या दप्तरात राहिलं पाहिजे आम्ही दिल्याचं. द्या ना मग ते इनवर्ड नंबर द्या ना मग आम्हाला. लवकर द्यावा, त्याला ऍडजस्टमेंटचं काम आहे का काही. तो नंबरच आम्हाला पाहिजे ना साहेब, असं नाही ना हो. मग तो इनवर्ड नंबर लागेल आम्ही त्याच्यानुसार विचारले ना इड. तुम्ही घातला ना तो इनवर्ड नंबर राहिला तर आम्ही कधी राऊत साहेब आले समजा 15-3 वारानं, त्याच्यानंतर ते पत्र विचारतील या नंबरचं आहे बा, कारण तुम्ही उद्या काय करून टाकशाल. हा तो नंबर आम्हाला किती 169 नाही ना हो, 79 ना हो. हा ना हो, तुम्ही गडबड करशाल ना की. हा दिली शिक्का मारून द्या. शिक्का लागेल ना तुमच्या कार्यालयाचं. या बा एवढी पगार आहे बरं का, सगळ्यांनी पहा. 54,600 रुपये पगार आहे त्या साहेबाला आता. तेच साहेब गायब आहे. हा हे बाई 8 कर्मचारी आणि 8 कर्मचारी यांचे नंबर पण इकडे, पण ते आता उचलतच नाही. ते काय त्यांचं सरांचं नाही पण 175 नंबरचं पत्र. ठीक आहे, आता या बाई कार्यालयातून आम्ही आता ही पोच घेऊन निघालो. हे पत्र आम्हाला कायम पाहिजे बघ साहेब इकडं. बघा आता या कार्यालयातून आम्ही बाहेर निघून आणि ते पत्र चिटकवून, कारण साहेबच फोन उचलत नाही तर त्यांना ते दिसलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही इकडं आता आलो होतो. कारण हे कार्यालय ऑक्सिजन जर मिळतो ना सर्वसामान्य जनतेला,
त्याचा बळी घेणार आहे कार्यालय इथलं, त्याच्यासाठी इकडे बसेल. तर आता पुढील आठवड्यात इकडेच भेटू आपण. तोपर्यंत वंदे मातरम.